नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी 2026ची जर तुम्ही तयारी करत असाल, तर आपल्यासाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील 30 प्रश्न परीक्षेला विचारले जातात. मित्रांनो, आजचा हा सेशन टी-ई-टी पेपर 1, पेपर 2 दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचा सेशन असणार आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्री क्लासेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, यापूर्वीचे सेशन जर तुम्ही बघितले नसाल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे. महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26 नंबरचा काय दिलेला आहे. प्रश्न असा केलेला आहे की बालकाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये त्याच्या अवचेतन मनाची जडणघडण होत असताना खालीलपैकी कोणत्या घटकाचा प्रभाव सर्वात दीर्घकालीन व सखोल स्वरूपाचा असतो. मित्रांनो, काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की कौटुंबिक वातावरणातील बालकांचे परस्परांस मधील व बालकांसोबतचे प्रत्यक्ष वर्तन म्हणजेच हे बालकाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये त्याच्या अवचेतन मनाची जडणघडण होत असताना या घटकाचा प्रभाव सर्वात दीर्घकालीन व सखोल स्वरूपाचा असतो. मग यावरचे महत्त्वाचे मुद्दे आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, काय दिलेलं आहे. बालकाचे अवचेतन मन हे सुरुवातीच्या काळात अतिशय संवेदनशील आणि ग्रहणक्षम असते. घरात पालकांचे एकमेकाशी असणारे संबंध, त्यांचे दैनंदिन वर्तन आणि बालकाला मिळणारी वागणूक या सर्व गोष्टी बालक नकळतपणे आपल्या अवचेतन मनात साठवून ठेवत असतो. या कौटुंबिक संस्काराचा आणि वर्तनाचा प्रभाव बालकाच्या व्यक्तिमत्वावर पुढील संपूर्ण आयुष्यभर कायम राहतो. म्हणूनच पालकांच्या वागणुकीचा प्रभाव सर्वात सखोल मानला जातो. महत्त्वाचं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी घेत आहोत. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 27 नंबरचा बघा काय दिले. अल्बर्ट बंडुरा यांनी मांडलेल्या सोशल लर्निंग थेअरी म्हणजे सामाजिक उपपत्तीनुसार मानवी शिकण्याच्या प्रक्रियेचा मुख्य आधार खालीलपैकी कोणता मानला गेला आहे. काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की सभोवतालच्या सामाजिक पर्यावरणाचे निरीक्षण आणि आदर्शाचे अनुकरण करणे हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळतोय. ओके, मग यावरती आपल्याला स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे काय दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट बंडुरा यांच्या सामाजिक शिक्षण उपपत्तीनुसार अल्बर्ट बंडुरा यांनी कोणती उपपत्ती मांडली? तर सामाजिक शिक्षण उपपत्ती मांडली आहे. यालाच आपण सोशल लर्निंग थेअरी इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता. मुले केवळ स्वतः कृती करून किंवा बक्षीस आणि शिक्षेच्या माध्यमातूनच शिकत नाहीत, तर ते समाजात वावरताना इतर व्यक्तींच्या आदर्शाच्या किंवा मॉडेल्सच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करतात. ह्या निरीक्षणातून आणि त्या वर्तनाच्या अनुकरणातून म्हणजे मॉडेलिंग आणि इमिटेशनमुळे मुले हे नवनवीन गोष्टी अतिशय प्रभावीपणे शिकतात. ओके, या ठिकाणी स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला समोरचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा बघा काय दिले. बालकाच्या शारीरिक व मानसिक विकासात संतुलित आहाराची भूमिका केवळ भूक शमवण्यापुरती मर्यादित नसून ती बौद्धिक क्षमतेवर कशा प्रकारे थेट परिणाम करते. काय असेल मग मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते की पोषण मूल्यांमुळे मेंदूतील चेतापेशीचा विकास योग्य होऊन एकाग्रता व आकलन क्षमता सुधारते. ओके, मग आता विश्लेषणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिले मित्रांनो की बालकाच्या मेंदूचा 90% विकास हा वयाच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये होत असतो. या काळात जर बालकाला आवश्यक प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजेयुक्त संतुलित आहार मिळाला नाही, तर मेंदूच्या चेतापेशीचा म्हणजे न्यूरॉन्स विकास हे खुंटतो. योग्य पोषणामुळे मेंदूला आवश्यक ऊर्जा मिळते, ज्यामुळे बालकाची स्मरणशक्ती म्हणजेच मेमरी, विचार करण्याची प्रक्रिया, एकाग्रता आणि एकंदरीत बौद्धिक आकलन क्षमता ही कमालीची सुधारते. ओके, यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा बघा मित्रांनो काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा केलेला आहे की आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये मूल्य शिक्षण म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा मुख्य दूरगामी उद्देश खालीलपैकी कोणता आहे.
महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय, की नैतिक आचरण, संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्यांच्या रुजीकरणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधणे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. मग आता विश्लेषणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी दिले की मूल्य शिक्षणाचा मूळ हेतू केवळ पुस्तकी ज्ञान देणे हा नसून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सहानुभूती, आदर, बंधुभाव आणि सामाजिक जबाबदारी यासारख्या नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे हा आहे. जेव्हा विद्यार्थी या मूल्यांचे आपल्या दैनंदिन आचरणात पालन करतो, तेव्हाच त्याचा एक सुजाण नागरिक म्हणून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास म्हणजे होलिस्टिक डेव्हलपमेंट हे घडून येते. महत्त्वाचं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण बघत आहोत मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला प्रश्न काय विचारले आणि त्याचं उत्तर काय आहे ते आपल्याला स्पष्टीकरणामध्ये समजून जातं. ठीक आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30 नंबरचा बघा काय दिले. सामाजीकरणाच्या प्रक्रियेत बालकाच्या वर्तनाला योग्य दिशा देण्यासाठी रोल मॉडेलची भूमिका प्रेरक व सकारात्मक का मानली जाते? काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते की बालके आदर्श व्यक्तीच्या चांगल्या सवयीचे, विचारांचे आणि सामाजिक वर्तनांचे स्वेच्छेने अनुकरण करण्यास प्रवृत्त होतात. ओके. आता बघूया स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिले की बालके आपल्या आवडीच्या शिक्षकांचे, पालकांचे किंवा थोर व्यक्तींचे म्हणजे रोल मॉडेल म्हणून निरीक्षण करत असतात. जेव्हा ते या आदर्शांना समाजात आदरयुक्त व सकारात्मक वर्तन करताना पाहतात, तेव्हा बालकांच्या मनातही तशीच वर्तन करण्याची तीव्र प्रेरणा निर्माण होते. कोणत्याही दबावाशिवाय किंवा शिक्षेशिवाय बालके स्वेच्छेने आपल्या चांगल्या सवयी आत्मसात करतात, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक वर्तनाला सकारात्मक दिशा मिळते. बघा, या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आपले सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा बघा काय दिले. प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो, की अध्यापन शास्त्रांमध्ये अनुकरण म्हणजे इमिटेशन ही शिकण्याची अत्यंत प्राथमिक परंतु प्रभावी पद्धत मानली जाते. याचे मुख्य कारण काय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय, की बालक स्वतः सभोवतालच्या व्यक्तींच्या क्रियांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचे आकलन करून तशीच नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. ओके. आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अनुकरण म्हणजे इमिटेशन ही केवळ आंधळी नक्कल नसते, तर ती एका गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रियेशी जोडलेली असते. बालक आधी समोर घडणाऱ्या क्रियेचे बारकाईने निरीक्षण करतो, ती क्रिया आपल्या स्मरणात साठवतो आणि नंतर स्वतःच्या शरीराद्वारे तशीच कृती करून पाहतो, जशी की भाषा शिकणे, सामाजिक चालरीती आत्मसात करणे आणि प्राथमिक कौशल्ये शिकणे. या सर्व गोष्टी प्रामुख्याने अनुकरणाच्या माध्यमातूनच ते साध्य होतात. ओके. आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. मित्रांनो, आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा बघा काय दिले. प्रश्न असा दिलेला आहे की बालकाच्या निरोगी आणि शाश्वत मनोवैज्ञानिक विकासासाठी शाळा व वर्गामध्ये कोणत्या प्रकारचे वातावरण असणे अनिवार्य आहे? काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळते की बालकाला मानसिक सुरक्षितता, आपुलकी, आदर आणि मुक्त अभिव्यक्ती देणारे प्रेममय वातावरण. ओके. आता यावरचे महत्त्वाचे आपण मुद्दे विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिलंय. स्पष्टीकरणामध्ये दिलंय मित्रांनो, की ज्या वातावरणात बालकाला शिक्षेची किंवा अपयशाची भीती नसते, तिथे त्याचा मनोवैज्ञानिक विकास अत्यंत वेगाने आणि निरोगी पद्धतीने होतो. प्रेममय आणि सुरक्षित वातावरणात बालकाच्या स्वतःवरील विश्वास वाढतो. ते नवीन आव्हाने स्वीकारण्यास घाबरत नाहीत आणि आपल्या भावना व शंका मुक्तपणे व्यक्त करू शकते, जे त्याच्या भावनिक आणि मानसिक स्थिरतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. क्लिअर झालं? तुमचे सर्व डाऊट या स्पष्टीकरणातून क्लिअर झाले असतील मित्रांनो. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा बघा काय दिलेला आहे. प्रश्न असा केलेला आहे की विद्यार्थ्यांच्या समग्र व्यक्तिमत्व विकासात आत्मनिरीक्षण म्हणजेच मित्रांनो इंट्रोस्पेक्शन ही पद्धत खालीलपैकी कोणत्या कारणास्तव सर्वात जास्त प्रभावी ठरते? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतोय, की आत्मनिरीक्षणामुळे विद्यार्थ्याला स्वतःच्या बलस्थानांची आणि उणीवांची जाणीव होऊन स्वयं सुधारणा करणे शक्य होते. ओके. आता तुमचे जेवढे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया.
बघा मित्रांनो काय दिले, की आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच्या विचारांचे, भावनांचे आणि वर्तनांचे स्वतःच केलेले तटस्थ मूल्यमापन होय. आता तुम्हाला आत्मनिरीक्षण म्हणजे काय हे समजलं असेल, की स्वतःच्या विचारांचे, भावनांचे आणि वर्तनांचे स्वतःच केलेले तटस्थ मूल्यमापन होय. जेव्हा एखादा विद्यार्थी आत्मनिरीक्षण करायला शिकतो, तेव्हा त्याला आपण कुठे चुकतोय आणि आपल्या चांगल्या बाजू कोणत्या आहेत हे समजते. या प्रक्रियेतून त्याच्यामध्ये आत्मभान म्हणजे सेल्फ अवेअरनेस निर्माण होते, ज्यामुळे तो स्वतःच्या वर्तनात आणि अभ्यासात योग्य ते सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. बघा किती महत्त्वाचं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण घेत आहोत. तुमचे सर्व डाऊट स्पष्टीकरणामध्ये क्लिअर होत असतील मित्रांनो. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा. बघा काय दिलेला आहे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी नैसर्गिक उत्कंठा म्हणजे क्युरिओसिटी आणि जिज्ञासू वृत्ती जिवंत ठेवण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या अध्यापन धोरणाचा अवलंब करावा? काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते मित्रांनो, की विद्यार्थ्यांना वर्गात प्रश्न विचारण्यास उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या शंकाचे निरसन करणे हे या ठिकाणी अध्यापन धोरणांचा अवलंब करायला पाहिजे. ओके. आता यावरचे जेवढे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, स्पष्टीकरणामध्ये काय दिले, की उत्कंठा आणि जिज्ञासा हा बालकांच्या शिक्षणाचा नैसर्गिक स्रोत आहे. जोपर्यंत बालक प्रश्न विचारत नाहीत तोपर्यंत त्याचा विचार प्रक्रियेला चालना मिळत नाहीत. शिक्षकांनी वर्गात असे वातावरण निर्माण केले पाहिजे जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला संकोच न बाळगता का, कसे, कधी असे प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असेल. प्रश्नांना प्रोत्साहन दिल्यामुळे बालकाची चौकस बुद्धी ही तीव्र होते आणि ज्ञान ग्रहणाची प्रक्रिया आनंददायी बनते. हे या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे. तुमचे सर्व डाऊट यामध्ये क्लिअर झाले असतील मित्रांनो. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा बघा काय दिले. शैक्षणिक प्रक्रियेमध्ये फीडबॅक म्हणजे प्रत्याभरण ची देवाणघेवाण ही केवळ गुणांची नोंद नसून तिचा खरा उपयोग काय आहे? मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय. शिक्षकाला स्वतःच्या अध्यापन पद्धतीत आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिकण्याच्या पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याची संधी मिळते. ओके. आता यावरची महत्त्वाची आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे ते बघायचं आहे. बघा मित्रांनो, आपले सर्व डाऊट या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर होऊन जातील, की शैक्षणिक प्रक्रियेत फीडबॅक हा दुहेरी मार्ग आहे. शैक्षणिक प्रक्रियेमध्ये फीडबॅक हा दुहेरी मार्ग आहे. विद्यार्थ्याला फीडबॅक मिळाल्यामुळे त्याला समजते की त्याचे कुठे चुकत आहेत आणि त्याने अभ्यासात सुधारणा कशी करावी. त्याचवेळी विद्यार्थ्याच्या प्रतिसादावरून शिक्षकालाही समजते की आपली अध्यापन पद्धत किती प्रभावी ठरली आहे. जर विद्यार्थ्यांना आकलन झाले नसेल तर शिक्षक आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करू शकतात. त्यामुळे फीडबॅक हा गुणवत्ता सुधारण्याचा एक मुख्य गाभा आहे. ठीक आहे मित्रांनो, तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये शिकायचं असेल सखोल विश्लेषणासह, तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. दररोज फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. दुपारी 3 वाजता आपण डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करत आहोत. त्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. यापूर्वीचे सेशन जर तुम्ही बघितले नसाल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे, बघू शकता. सोबतच मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्यामध्ये आपण क्लासेसची PDF सोबतच मित्रांनो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्यामध्ये टाकत असतो. त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे. चला बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा बघा काय दिलंय. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मोटिवेशन म्हणजे प्रेरणा ही संकल्पना विद्यार्थ्याच्या शैक्षणिक यशाशी कशी संबंधित आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय, की ही अशी अंतर्गत आणि बाह्य शक्ती आहे जी विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची तीव्र इच्छा निर्माण करून त्यांना ध्येयाकडे प्रवृत्त करते. ओके. यावरचे डाऊट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो काय दिलेलं आहे. प्रेरणा म्हणजे मोटिवेशन हे शिकण्याचे एक इंजिन मानले जाते. हे शिकण्याची एक इंजिन मानले जाते. जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये आतून शिकण्याची इच्छा म्हणजे इंट्रेन्सिक मोटिवेशन किंवा बाह्य घटकांमुळे मिळणारे प्रोत्साहन म्हणजे एक्सट्रेन्सिक मोटिवेशन नसते, तोपर्यंत तो अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. प्रेरणा विद्यार्थ्याला अभ्यासातील अडचणींवर मात करण्याची एक ताकद देते. त्याचे लक्ष विचलित
होऊ देत नाहीत आणि त्याला उद्दिष्ट साध्य करेपर्यंत सातत्याने प्रयत्न करण्यास भाग पाडते. हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून जेवढे काही तुमचे डाऊट असतील ते क्लिअर झाले असतील मित्रांनो. ओके, तर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, प्रश्न क्रमांक 37 नंबरचा. बघा काय दिलेला आहे. प्रश्न असा आहे मित्रांनो की बालकांमधील उपजत सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि नवनिर्मित क्षमतेला वाव देण्यासाठी वर्गातील पर्यावरणाची रचना कशी असणे गरजेचे आहे. मित्रांनो, काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते की नवीन कल्पनांचे स्वागत करणारे, चुकांना शिकण्याची संधी मानणारे, खुले आणि सुरक्षित वातावरण, हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. ओके, आपले जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, काय दिले, सर्जनशीलता ही स्वतंत्र विचारांतून आणि नवीन नवीन प्रयोगामधून जन्माला येते. जर वर्गात प्रचंड कडक शिस्त असेल आणि चूक झाली तर शिक्षा होईल अशी भीती असेल तर मुले नवीन विचार मांडायला घाबरतात. उलट पक्षी जेव्हा मुलांना स्वतःचे विचार मांडण्याचे, प्रयोग करण्याचे आणि अपयशाला न घाबरता पुन्हा प्रयत्न करण्याचे स्वतंत्र म्हणजे खुले व सुरक्षित वातावरण मिळते, तेव्हा त्यांची सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती उच्च पातळीवर पोहोचते. तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा. बघा काय दिले, प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील बालकांमध्ये सामाजिक जाणीव म्हणजे सोशल अवेअरनेस आणि संवेदनशीलता विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपक्रम सर्वाधिक उपयुक्त ठरते? तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की सामाजिक समस्यावर किंवा प्रसंगावर आधारित भूमिका, अभिनय म्हणजे रोल प्ले आणि सामाजिक नाटकांचे आयोजन करणे, हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. ओके, आता तुमचे जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, काय दिले की केवळ पुस्तकात वाचून सामाजिक जाणीव निर्माण होत नाहीत. जेव्हा मुले एखाद्या सामाजिक नाटकांमध्ये किंवा भूमिका अभिनयामध्ये रोल प्ले सहभागी होतात, तेव्हा ते स्वतःला त्याच्या पात्राच्या जागी ठेवून विचार करतात. यामुळे त्यांच्यात सहानुभूती म्हणजे इम्पॅथी हा गुण विकसित होतो. समाजातील विविध घटकांच्या समस्या, गरजा आणि भावना यांचे थेट आकलन झाल्यामुळे त्यांच्यातील सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ होते. आता तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा बघा काय दिलेला आहे. वर्गातील एखाद्या विद्यार्थ्यांच्या अवांछनीय किंवा नकारात्मक वर्तनात कायमस्वरूपी सुधारणा करण्याची आचारसंहितेच्या संदर्भात शिक्षकाने कोणत्या धोरणाचा वापर करावा? काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय की त्याच्या चांगल्या वर्तनाचे कौतुक करून सकारात्मक बळकटीकरण म्हणजे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट देणं, हे या ठिकाणी शिक्षकाने या धोरणाचा वापर करायला पाहिजे. ओके, मग आता तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो, काय दिले, स्किनर यांच्या उपपत्तीनुसार शिक्षेमुळे नकारात्मक वर्तन तात्पुरते दबले जाते, परंतु ते कायमचे नष्ट होत नाहीत. उलट शिक्षेमुळे मुलांमध्ये बंडखोरी किंवा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. या उलट जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याच्या लहान सहान चांगल्या कृतीचे कौतुक करतात किंवा त्याला शाबासकी देतात, तेव्हा पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट, तेव्हा विद्यार्थ्याला आनंद होतो आणि तो तेच चांगले वर्तन वारंवार करण्यास प्रयत्न करतो. ह्यामुळे त्याच्या नकारात्मक सवयी आपोआप सुटतात. क्लिअर झालं? महत्त्वाचं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे मित्रांनो. ओके, याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा. बघा काय दिले की बालकांच्या विचारशक्तीला म्हणजे थिंकिंग स्किलला आणि उच्च मानसिक प्रक्रियांचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी अध्यापन करताना कोणत्या प्रकारच्या कार्यावर भर दिला पाहिजे? काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर? पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समस्या निराकरण आणि विश्लेषणाची गरज असणारी आव्हानात्मक कार्ये, हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके मित्रांनो, तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामधून क्लिअर करूया. बघा काय दिले, विचारशक्तीचा विकास तेव्हाच होतो जेव्हा मेंदूला विचार करण्यासाठी काहीतरी आव्हान मिळतोय. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ तयार उत्तर देण्याऐवजी त्यांच्या समोर विविध समस्या किंवा अपूर्ण माहिती असलेले प्रसंग ठेवले पाहिजे. जेव्हा मुले स्वतःच्या कल्पकतेचा वापर करून विविध पर्यायांचे विश्लेषण करून समस्याचे शोध घेतात, तेव्हा त्यांच्या तार्किक विचार म्हणजे लॉजिकल थिंकिंग आणि विश्लेषणात्मक क्षमता ही विकसित होते. क्लिअर झालं? तुमचे जेवढे काही डाऊट असतील मित्रांनो ते स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर झाले असतील
तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 41 नंबरचा बघा काय दिलेला आहे. आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न असा आहे की व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेत बालकाची आत्मनिरीक्षण करण्याची सवय त्याला स्वतःचे मूल्यमापन करताना कशा प्रकारे सर्वात जास्त मदत करते? काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतोय की ती बालकाला स्वतःच्या भावना, आवडीनिवडी आणि क्षमता समजून घेऊन योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनवते. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले, आत्मनिरीक्षण म्हणजे सेल्फ रिफ्लेक्शन हे बालकाला स्वतःचा आरसा दाखवण्याचे काम करते. यामुळे बालकाला समजते की आपल्याला कोणता विषय सोपा जातोय, आपण कुठे रागावतोय किंवा आपल्याला काय सुधारण्याची गरज आहे. स्वतःच्या बलस्थानांची आणि मर्यादांची ही स्पष्ट जाणीव बालकाला भविष्यात स्वतःसाठी योग्य ध्येय निवडल्यास, भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि स्वतंत्रपणे खंबीर निर्णय घेण्यास अत्यंत मदत करते. हे आपल्याला या ठिकाणी आत्मनिरीक्षण म्हणजे काय हे आपल्याला स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर झालं असेल मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 42 नंबरचा. बघा काय दिलंय की एकाच वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या व्यक्तिगत विभिन्नतेचा म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस विचार करता अभ्यासक्रमात विविधतेचा म्हणजे डायव्हर्सिटीचा समावेश करणे का आवश्यक मानले जाते? काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर? तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय. यामुळे वेगवेगळ्या बुद्धिमत्ता, गरजा आणि पार्श्वभूमी असलेल्या प्रत्येक बालकाला शिकण्याची समान संधी मिळते. ओके, तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले मित्रांनो की प्रत्येक बालक हे अद्वितीय असते. त्यांची शिकण्याची गती, रस आणि बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. उदाहरणार्थ काही मुले पाहून शिकतात, काही ऐकून, तर काही कृती करून शिकतात. जर अभ्यासक्रम एकसाची आणि कठोर असेल तर मागे पडणारी मुले शिक्षणापासून वंचित राहतील. म्हणून अभ्यासक्रमात विविध कृती, खेळ, कला आणि वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा सर्वसमावेशक शिक्षण असणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक मुलाची गरज पूर्ण होईल. मित्रांनो, तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील तर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 43 नंबरचा बघा काय दिले. बालकांच्या अध्यापन प्रक्रियेत म्हणजे लर्निंग प्रोसेसमध्ये शिक्षकाद्वारे केल्या जाणाऱ्या पद्धतशीर निरीक्षणाचा म्हणजे ऑब्झर्वेशनचा मुख्य शैक्षणिक उपयोग काय आहे? मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळतोय की विद्यार्थ्याच्या वर्तनातील बदलांचे, त्यांच्या अडचणींची आणि प्रगतीचे अचूक निदान करणे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. आता तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले की शिक्षक जेव्हा वर्गात किंवा मैदानावर मुलांचे सातत्यपूर्ण आणि सर्वकष निरीक्षण करतात, तेव्हा त्यांना मुलांचे केवळ शैक्षणिक गुणच समजत नाहीत, तर त्यांचे सामाजिक वर्तन, भावनिक समस्या आणि शिकण्यातील अडथळे म्हणजे लर्निंग डिसॅबिलिटी देखील समजतात. या निरीक्षणाच्या आधारे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे रेमेडियल टीचिंग करू शकतात. ओके, तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 44 नंबरचा बघा काय दिलेला आहे. बालकाचा नैतिक विकास म्हणजे मॉरल डेव्हलपमेंट हा केवळ उपदेशात्मक गोष्टी ऐकून होत नसून तो कोणत्या प्रक्रियेद्वारे खऱ्या अर्थाने साधला जातो? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळते की समाजातील विविध घटकांशी आंतरक्रिया करून आणि योग्य अयोग्य वर्तनाचे परिणाम स्वतः अनुभवून. ओके, मग आता यावरची जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा मित्रांनो काय दिलेलं आहे. कोहलबर्ग आणि जीन पियाजे यांच्या मते नैतिक विकास ही एक क्रमिक बोधात्मक प्रक्रिया आहे. मुले जेव्हा समाजात वावरतात, मित्रांसोबत खेळतात, तेव्हा त्यांच्यात मतभेद होतात, करार होतात आणि नियम पाळण्याचे महत्त्व समजते. कोणत्या वर्तनामुळे कोणाला त्रास होतोय आणि कोणत्या वर्तनाचे समाजात कौतुक होते या सामाजिक अंतःक्रियेचा म्हणजे सोशल इंटरॅक्शनचा अनुभवातून बालकाची स्वतःची न्याय अन्यायाची आणि नैतिकतेची संकल्पना खऱ्या अर्थाने विकसित होते. ओके, तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील तर मित्रांनो आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 45 नंबरचा बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रीकरण म्हणजे अटेन्शन स्पॅन वाढवण्यासाठी आणि त्यांचे चित्त विचलित होऊ नये म्हणून शिक्षकाने कोणती पावले उचलणे सर्वात प्रभावी ठरेल? मित्रांनो, आपल्या ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते. वर्गातील गोंगाट, अनावश्यक दृश्ये यासारखे लक्ष विचलित करणारे घटक कमी करून अध्यापन रंजक आणि कृतीयुक्त बनवणे ही
जी पद्धत आहे ही सर्वात प्रभावी ठरेल मित्रांनो. ओके. आता तुमचे जेवढे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले, की बालकांचा लक्ष देण्याचा काळ अटेन्शन स्पॅन मुळातच कमी असतो. वर्गात जर सभोवताली गोंधळ असेल किंवा भिंतीवर अतिप्र अतिप्रमाणात लक्ष वेधून घेणाऱ्या वस्तू असतील तर मुले अभ्यासावरून विचलित होतात. शिक्षकाने प्रथम हे विचलित करणारे घटक म्हणजे डिस्ट्रॅक्शन जे करतात ते दूर केले पाहिजेत आणि त्याचसोबत आपले अध्यापन केवळ व्याख्यान पद्धतीने न ठेवता त्यात चित्रे, कथा आणि प्रत्यक्ष कृतीचा समावेश केला पाहिजे, ज्यामुळे मुले स्वतःहून अभ्यासात मग्न होतील. क्लिअर झालं? आता बघा मित्रांनो, यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 46 नंबरचा. बघा काय दिलेलं आहे, की आधुनिक शिक्षण प्रवाहात बालकांना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी स्वावलंबन व स्वयंपाकीपणा इंडिपेंडन्स आणण्यासाठी कोणती कौशल्ये पायाभूत मानली जातात? काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर? पर्याय ए मध्ये पाहायला मिळते. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, प्रभावी संवाद साधणे आणि उच्च आत्मविश्वास असणे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. मित्रांनो, तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले, स्वावलंब म्हणजे केवळ स्वतःची कामे स्वतः करणे नव्हे तर मानसिकदृष्ट्या सक्षम होणे होय. जेव्हा बालकांमध्ये योग्य अयोग्यतेचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते, आपल्या भावना व विचार मांडण्याचे संवाद कौशल्य असते आणि स्वतःच्या क्षमतेवर आत्मविश्वास असतो, तेव्हाच ते बालक खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनते. ही जीवन कौशल्ये म्हणजे लाईफ स्किल बालकाला भविष्यात स्वतंत्रपणे जगण्यास मदत करतात. मित्रांनो, आपण स्पष्टीकरण या ठिकाणी घेत आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला याच्यावरती जर प्रश्न परीक्षेला विचारलं तर त्याचं उत्तर देता यावं. ओके. आता यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 47 नंबरचा बघा काय दिले, बालकांच्या नैतिक आचरण व मूल्यांचा रुजीकरणावर शिक्षकांच्या प्रत्यक्ष आचरणाचा म्हणजे पर्सनल बिहेवियरचा प्रभाव हा त्यांच्या केवळ शिकवण्यापेक्षा अधिक का पडतो? तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळते, की मुले शिक्षकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या दैनंदिन वागणुकीचे प्रामाणिकपणे आणि वृत्तीचे नकळतपणे अनुकरण करत असतात. मित्रांनो, तुमचे जे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले, मुले ही अनुकरणप्रिय असतात. शिक्षक वर्गात मूल्यांवर कितीही मोठी भाषणे देत असेल, परंतु जर त्यांचे स्वतःचे वर्तन विद्यार्थ्यांशी किंवा इतर सहकाऱ्यांशी पक्षपाती, रागीट किंवा अप्रामाणिक असेल तर मुले भाषणाचा विचार न करता शिक्षकांच्या कृतीचे अनुकरण करतात. शिक्षकाची कृती हीच मुलांसाठी खरी आचारसंहिता बनते. म्हणूनच म्हटलं जाते, की शिक्षकाचे वर्तन हेच त्याचे खरे अध्यापन असते. शिक्षकाचे वर्तन हेच त्याची खरी अध्यापन असते. तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते क्लिअर झाले असतील. ओके. आता याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 48 नंबरचा बघा काय दिले, वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याचा सामाजिक सहभाग म्हणजे सोशल पार्टिसिपेशन वाढवून त्यांच्यातील संकोच व लाजाळूपणा दूर करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या शैक्षणिक तंत्राचा वापर करावा? मित्रांनो, या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय सी मध्ये पाहायला मिळतोय. खेळ, प्रकल्प कार्य आणि चर्चासत्र यासारख्या समूह क्रिया आयोजित करणे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. मित्रांनो, तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले, समूह क्रियांमध्ये म्हणजे ग्रुप वर्कमध्ये जेव्हा मुले एकत्र येतात तेव्हा त्यांना एकमेकाशी बोलावेच लागते. सामायिक ध्येय पूर्ण करण्यासाठी ते एकमेकांना मदत करतात, कामाची विभागणी करतात. या प्रक्रियेत लाजाळू किंवा एकलकोंड्या मुलांमध्ये संवाद साधण्याची भीती गळून पडते. त्यांना समूहात आपले स्थान जाणवते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि सामाजिक सहभागाची कौशल्य नैसर्गिकरित्या विकसित होतात. ठीक आहे, तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील मित्रांनो. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 49 नंबरचा बघा काय दिले, बालकांच्या प्रभावी आणि शाश्वत अध्ययनासाठी इफेक्टिव्ह लर्निंग त्यांच्या अंगी खालीलपैकी कोणते मुख्य गुण असणे आवश्यक आहे जेणेकरून ते आयुष्यभर शिकत राहतील? मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळते. ज्ञानाविषयी तीव्र उत्सुकता, स्वायत्तता, स्वतःच शिकण्याची वृत्ती, सुस्पष्टता आणि कठोर मेहनत हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले, प्रभावी अध्ययनासाठी विद्यार्थ्याला केवळ वर्गात बसवणे पुरेसे नाहीत, त्याच्या मनात ज्ञानाविषयी उत्सुकता असावी लागते.
तसेच शिक्षकांशिवाय स्वतःहून अभ्यास करण्याची स्वायत्तता म्हणजे ॲटोनॉमी आपले ध्येय काय आहे याची सुस्पष्टता आणि सातत्यपूर्ण मेहनत या सर्व गुणांचा समुच्चय जेव्हा बालकामध्ये येतो तेव्हा त्याचे शिक्षण अर्थपूर्ण होते. हे गुण बालकाला केवळ परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता जीवनभर शिकवणारा म्हणजे लाईफ लाँग लर्नर बनवतात. हे तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये जेवढे तुमचे डाऊट आहे ते सर्व क्लिअर झाले असतील. ठीक आहे. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 50 नंबरचा बघा काय दिले. वर्गामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक अभ्यास वर्तन कायम ठेवण्यासाठी आणि अभ्यासाची गोडी वाढवण्यासाठी शिक्षकाने सातत्यपूर्ण प्रोत्साहन कसे कार्य करते? तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय ए मध्ये पाहायला मिळते. ते विद्यार्थ्याच्या अंतर्गत प्रेरणेला जागृत करते आणि अभ्यासातील अपयशाची भीती पूर्णपणे नष्ट करते. मित्रांनो, तुमचे जेवढे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले. सतत मिळणारे नकारात्मक शेरे किंवा शिक्षा बालकाचा आत्मविश्वास खचवून टाकतात आणि त्यांच्यात अभ्यासाविषयी तिरस्कार निर्माण करतात. याउलट जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांच्या छोट्याशा प्रयत्नांचेही प्रोत्साहन देऊन कौतुक करतात तेव्हा बालकाच्या मनात मी हे करू शकतो हा सकारात्मक भाव निर्माण होतो. हे प्रोत्साहन बालकाच्या अंतर्गत ऊर्जाला म्हणजे इंट्रिन्सिक मोटिवेशनला चालना देते, ज्यामुळे अडथळे आले तरी बालक न खचता अभ्यासात सातत्य राखते. मित्रांनो, महत्त्वाचे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. सोबतच दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकायचं असेल तर आपल्या या इग्नाइट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं. मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.